साताऱ्यातील फलटण पंचायत समितीत राष्ट्रवादीचे 3 सदस्य फोडून भाजपची स्वबळावर सत्ता स्थापन। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा डावपेच। शिवसेनेचा एक सदस्य भाजपने फोडला। भाजपच्या शिवांजली भोसले फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी। सातारा पंचायत समितीवर भाजपची निर्विवाद सत्ता। सभापतीपदी महेश गाडे तर उपसभापतीपदी सुषमा जाधव यांची निवड। महेश गाडे यांच्या बाजूने 10 मतं पडले तर राष्ट्रवादीचे राहुल कापले यांना 6 मतं मिळाल्याने महेश गाडे सभापतीपदी विजयी। साताऱ्याच्या जावळी पंचायत समितीत शंभूराज देसाईंना शिवेंद्रसिंह राजेंचा धक्का। सभापतीपदी भाजपचे सौरभ शिंदे ईश्वर चिठ्ठीद्वारे विजयी। उपसभापतीपदी समसमान संख्याबळ असतानाही भाजपचे गोरख महाडिक बिनविरोध। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड जाहीर। भाजपचे प्रमोद कामत यांचे अध्यक्ष तर शिवसेनेचे तुकाराम साईल यांची उपाध्यक्षपदी निवड। आणि उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आता सगळ्याच 41 आमचे सदस्य सगळेच प्रमुख पदाधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये आपण फॉर्म दाखल केलेला आहे। अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्ष फारसा इथे नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। आम्ही सुनेत्रा वहिनींविरोधात उमेदवार देणार नाही। बारामती पोटनिवडणुकीवर खासदार सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण। तर मवियाची भूमिकाही तशी नाही, त्यामुळे उमेदवार देण्याचा प्रश्नच नाही, सुप्रिया सुळेंची माहिती। त्याबाशी काही विषयच नाहीये आणि मी आधीही बोलले की आमच्याकडून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायचा विषयच येत नाही। म्हणजे ती सीट अर्थातच आम्ही लढणार नाही। त्याच्यामुळे आमच्याकडून आणि अर्थातच महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे कधीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट देणार नाही। राहुरी आणि बारामती येथील पोटनिवडणुका बिनविरोध होऊ द्याव्यात असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, पण याबाबत अजूनही कोणतीही चर्चा नाही। महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चेनंतरच अंतिम निर्णय। सत्ताधारी किंवा इतर पक्षांकडून कोणताही अधिकृतपणे प्रस्ताव नाही। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आणि चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ, पण अद्याप तरी या संदर्भात कुठलाही प्रस्ताव सत्ताधाऱ्याकडून किंवा सिटिंग आमदाराच्या पक्षाकडून आलेला नाही। कारण अनेक ठिकाणी आम्ही बिनविरोध विचार केला, पण त्यांनी उमेदवार उतरवलेत। हे अनेक ठिकाणी नांदेडमध्ये सुद्धा उमेदवार उतरवला गेला होता, त्यांनी हे होऊ दिलं नाही। असे आहेत, त्यामुळे सगळ्याच ठिकाणी काही सरसकट अशा बिनविरोध झाल्याचं काही यापूर्वी त्याला निर्णय झाल्याची मला माहिती नाही। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कामकाजाची पहिली महासभा। पोलिसांनी झाडाझडती घेतल्यानं नगरसेवक आक्रमक। महापालिकेचे सुरक्षा रक्षक असताना पोलिसांची गरज काय, तर आम्ही चोर गुंड आहोत का, शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचा सवाल। अमरनाथमध्ये आमदारांना पाठवलेल्या गुढ्या भाजपकडून परत। सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवकांचे विकास कामे नामंजूर। शिवसेनेची सभागृहातील खेळी भाजपच्या जिव्हारी। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा दुसरा टीझर पोस्ट। 19 तारखेला शिवतीर्थवर पार पडणार मनसेचा मेळावा। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। एक गोष्ट निश्चित सांगते, महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाची तडजोड करणार नाही। राज्यातील 94 बालगृह अकार्यान्वित। बाल व महिला विकास मंत्री अदिती तटकरे यांची विधानसभेत लेखी उत्तरात माहिती। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही बालगृहे कार्यान्वित नाहीत। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेला प्रश्न। मुंबईतील अंधेरीतील लॉजिस्टिक कंपनीची 2,28,00,000ची फसवणूक। कंपनीतील चार्टर्ड अकाउंट अहमद शेख यांच्यावर गुन्हा दाखल। इतर अधिकाऱ्यांच्या संगनमतानं आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप। कंपनीचे पैसे स्वतःसह जातीदारांच्या खात्यात वळवल्याचा आरोप, गुन्हा नोंद। नाशिकमध्ये भाणा भूखंड अपहर प्रकरणी बांधकाम व्यावसायिक सोनू मनवानी यांना अटक। या प्रकरणात 15 बड्या बांधकाम व्यावसायिकांनी शासनाची फसवणूक केल्याचं निष्पन्न। म्हाडा महसूल आणि भूमी अभिलेख विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल। पिंपरी चिंचवडमध्ये 19 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। तर घटनेपूर्वी स्वतःचा मोबाईल फोन फॉर्मॅट केल्याची माहिती समोर। अथर्व विजय देशमुख असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव। पोलिसांकडून तपास सुरू।
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अंत्यविधीसाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ल्यात 8 ते 10 जण गंभीर जखमी. नागरिकांना स्मशानभूमीतून काढावा लागला पळ. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. साताऱ्याच्या फलटणमध्ये आगीचं तांडव. तरड गावात 5 एकरातील गहू जळून खाक. हातातोंडाला आलेला घास हिरावल्यानं शेतकऱ्यांकडून तातडीनं मदतीची मागणी. शेतात गव्हाच्या काड्या पेटवत असताना शेजारी उभ्या असलेल्या गव्हाच्या पिकाला झळ लागल्यानं आग. धुळे शहरातील दसरा मैदान परिसरात अज्ञातांनी गाड्या जाळल्या. घटनेत भाजीपाल्यासह कलिंगडाचं नुकसान. हातगाड्यांवर ठेवण्यात आले होते कांदे बटाटे वांगी जळून खाक. भाजी विक्रेत्यांचं मोठं नुकसान. पुण्यात बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई. 2 दिवसांच्या मोहिमेत नो पार्किंग नो हॉल्टिंग नियमांचं उल्लंघन आणि त्यासोबतच जादा प्रवासी व भाडे आकारणं अशा प्रकारांबद्दल 375 रिक्षा चालकांना दंड. वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत गहू विक्रीसाठी वाहनांच्या रांगा. हवामान खात्यानं वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे गहू विक्रीसाठी गर्दी. तर आर्थिक वर्षाच्या व्यवहार जुळवण्यासाठी काही दिवस बाजार समिती बंद राहणार. आणि शनिवार रविवार मार्केट बंद असल्यामुळे आज सोमवारी गर्दी भरपूर झाली आहे. किती आणला गहू? 50 क्विंटल. कुठून आले तुम्ही? धनसपूर. गहू आणला आहे तर मार्केटले शनिवार रविवार 2 दिवस मार्केट बंद असल्याच्यानं गाड्याची खूप गर्दी आहे. 3 लक्ष ट्रॅक्टर लाईनीत आहे. आणि आम्ही तर रात्री 4 वाजता येऊन बी समजा आमचं जवळपास 400च्या वरच नंबर लागलेला आहे. ताडोबात पर्यटकांना वाघोबाचं जवळून दर्शन. रस्ता ओलांडणाऱ्या वाघाचं पर्यटकांनी काढले जवळून फोटो व्हिडिओ. पद्मापूर मोहर्ली मार्गावरची घटना. तर वाघाच्या एवढ्या जवळ जाऊन व्हिडिओ काढणं ठरलं असतं धोकादायक. मुस्लिम धर्मियांमध्ये पवित्र रमजान ईदचा उत्साह. भिवंडीत रमजान ईद निमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी. पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून देखील बंदोबस्त तैनात. पंतप्रधान मोदी यांची नक्कल करत व्हिडिओ बनवणाऱ्या शिक्षकाचं निलंबन. मध्य प्रदेशच्या शिवपुरीमधील सरकारी शाळेतील शिक्षक साकेत पुरोहितनं एलपीजीच्या मुद्द्यावरून केली होती पंतप्रधान मोदींची नक्कल. भैंस की रोटी खाने से पेट में भी भैंस बनती है. और अगर उत्तर प्रदेशच्या संभल येथील फिरोजपूर गावात माकडांना घाबरवण्यासाठी शेतकऱ्यांकडून अस्वलाचा वेश. माकडांकडून शेती पिकाचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्याची अनोखी युक्ती. लग्नामध्ये रसगुल्ला खाताना घशात अडकल्यानं 41 वर्षीय व्यक्तीचा तडफडून मृत्यू. झारखंडमधील लग्न सोहळ्यातला धक्कादायक प्रकार. रसगुल्ला अन्न श्वासनलिकेत अडकल्यामुळे उपचारादरम्यान व्यक्तीचा मृत्यू. अटल बोगद्याजवळ मोठी हिमवृष्टी. 500हून अधिक जहाज वाहनं आणि हजारो नागरिक पर्यटक अडकले. नागरिकांना काढण्यासाठी बचाव कार्य सुरू. पर्यटकांना मनालीच्या दिशेनं सुखरूप बाहेर काढलं जात आहे. ओदिशाच्या कटकमध्ये रुग्णालयाला अचानकपणे आग. आयसीयूतील 10 रुग्णांचा मृत्यू. 5 जण गंभीर जखमी. एससीबी मेडिकल कॉलेजमधील घटना. मुख्यमंत्री मोहन मानसी यांनी दिली रुग्णालयाला भेट. धुळ्यात रेशन कार्ड आणि आधार कार्ड दाखवल्यावरच सिलेंडर. कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार सिलेंडर. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाची महत्त्वाची पावलं. कांदिवलीत गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचा संशय. घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. बुकिंग केल्यानंतरही ओटीपी मिळूनही अनेक ग्राहकांना सिलेंडर डिलिव्हरी होत नसल्याचा आरोप. मुंबईत गॅस टंचाईचा फटका शिवभोजन केंद्राला. गोरेगाव पूर्वेमध्ये चुलीवर शिजते शिवभोजन थाळी. सरकारनं शिवभोजन केंद्रांना प्राधान्यानं गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी. गॅस टंचाईच्या विरोधात अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर रास्ता रोको. शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावात ग्रामस्थांचं आंदोलन. रास्ता रोकोमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी. मोदींच्या नावानं भजन करून धार्मिक भावना निर्माण करून इंधन तुटवडा संपणार नाही. खासदार संजय राऊतांची टीका. पंतप्रधानांना इंधन टंचाईवर बैठक घ्यायला वेळ नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही बैठक घ्यायला हवी असंही मत व्यक्त. फक्त मोदींच्या नावानं भजन करून आणि धार्मिक भावना निर्माण करून इंधन तुटवडा संपणार नाही. युद्ध संपणार नाही.
आणि LPG गॅसच्या रांगा थांबणार नाही. ते भारतीय जनता पक्षानं एकदा आत्मचिंतन करून समजून घेतलं पाहिजे. बरं, आता आम्ही काय बोललो की मुख्यमंत्र्यांना मिरच्या झोमतात आमच्या, की वातावरण खराब करतात, मोदींची बदनामी करतायत. मोदी स्वतःची आणि देशाची बदनामी करतायत. घरगुती गॅस सिलेंडरच्या खरेदीसाठी पुण्यात लांबच लांब रांगा, तर घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसून नागरिकांनी रांगा न लावण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कर्जतचा प्रसिद्ध वडापाव दुकान बंद करण्याची वेळ, कामगारांचा पगार काढण्यासाठी चुलीवर मिसळ बनवण्याची वेळ, पर्यटकांना भुरळ पाडणारा कर्जतचा वडापाव बंद. वडापाव, ठाकरे वडापाव गॅस तुटका झाल्यामुळं आत्ता सध्या बंद मार्गावरती आहे. आत्ता सध्या काय पब्लिक मुंबईवरून येते, कर्जतची येते, मुरबाडवरून येते, पण आपल्याकडं वडापाव सध्या आता नाही आहे. ऑललेवर आपल्याकडं आता सध्या चुलीवरची मिसळ चालू आहे. याच यांनी सगळ्या गिऱ्हाईकाला आम्ही तसं जावं नाही म्हणून या मार्गावरती आम्ही मिसळ चुलीवरची चालू ठेवलेली आहे. अरब देशांमधले 15,000 भारतीय कामगार बेरोजगार होण्याची भीती, युद्धामुळे सौदी अरेबिया आणि UAEमध्ये पुढल्या महिन्यापासून काम नाही, विमानाची तिकीटं कामगारांच्या आवाक्याबाहेर, युद्ध लांबलं तर भारत सरकार कामगारांना परत आणणार का, असा प्रश्न. पुण्यात गॅस टंचाईमुळे कडक भाकरी, कडक पाव मिळणं बंद, हॉटेलमधील बोर्डानं वेधलं लक्ष, व्यावसायिक सिलेंडर तुटवड्यामुळे निर्णय. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात गॅस बुकिंगसाठी जिल्हा प्रशासन वाढवणार कॉल सेंटरची क्षमता, गॅस बुकिंगसाठी येणाऱ्या कॉल्सची संख्या वाढल्यानं निर्णय. आधी एका मिनिटाला 200 कॉल स्वीकारले जात होते, आता मिनिटाला 400 कॉल स्वीकारण्याची व्यवस्था. लोकांनी भयापोटी पॅनिक होऊन मिनिटाला 200 पेक्षा जास्त कॉल बुक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सर्व क्रॅश झालेला आहे आणि हे सर्व्हरची कॅपॅसिटी वाढवून त्यांनी 400 कॉलची केलेली आहे. तरी देखील सर्व्हरला अडथळे येत आहेत. तर कंपनी स्तरावर याचे प्रयत्न चालू आहे, याची कॅपॅसिटी अजून वाढवण्याचं चालू आहे. बीडमध्ये हॉटेल पाठोपाठ स्वीट मार्ट चालक अडचणीत, संबंधित वस्तूंच्या किमतीत 25% वाढ, आखाती युद्धामुळे तेल, बेसन पीठ, मैदा, साखर आणि सिलेंडर दरवाढीचा फटका, फरसाण, पेढे, समोसा, कचोरी आणि इतर गोड पदार्थांची भाववाढ. साखर आणि तेल, साखरपेक्षा तेल जास्त वाढलेलं आहे. किराणा मालामध्ये बेसन, मैदा पण भाव वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळं भाव वाढ झाल्यामुळे इकडं आम्हाला गिरायकाला भाव वाढवता येईना, त्याच्यामुळे गिराईक कमी झालेला आहे. सिलेंडरचा तुटवडा आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे आम्हाला सगळ्यात जास्त गॅस, तेल आणि साखर हे 3 वस्तू लागतात. त्या तिन्ही महाग झालेल्या आहेत आणि मिठाईचे आणि फरसाणचे भाव वाढवावे लागणार आहे, कारण की तेल आणि बेसन वाढल्यामुळं आम्हाला नाईलाज तो भाव वाढवावा लागणार आहे. युद्धाच्या धामधुमीत सोने चांदीच्या दरात घसरण, सोन्याच्या दरात आज प्रतितोळा 1,000 रुपयाची घसरण, तर GST शिवाय सोन्याचा दर प्रतितोळा 1,56,500 रुपयांवर, चांदीच्या दरांमध्ये 4,000 रुपयांची घसरण, चांदीचा आजचा दर प्रति किलो 2,56,000 रुपयांवर. एअर इंडिया आणि इंडिगोची दुबईची उड्डाणं रद्द, रोज फक्त एकच विमान सोडण्याचा दुबई विमानतळ प्रशासनाचा निर्णय, किमान आठवडाभरासाठी निर्णय. एअर इंडिया एक्सप्रेसकडून अबुधाबी, रास अल खैमा आणि शारजाची उड्डाणं देखील रद्द. इराणकडून अमेरिकेच्या तळांवर जोरदार हल्ले, इस्रायलसह आखाती देशांवर केले हल्ले, हायपरसोनिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर, UAEमधील धफरा येथील तळावर मोठा हल्ला. इराणकडून ताज्या हल्ल्यांमध्ये 10 फतह आणि कद्र या क्षेपणास्त्रांचा वापर, युद्धात आतापर्यंत 700 क्षेपणास्त्रांचा वारा, तर 3,600हून अधिक ड्रोनचा केला वापर. खार्गवरील अमेरिकेचा हल्ला जगासाठी संकट, हॉर्मुझ सामुद्रधुनी आणि खार्ग बेटांवर संबंधी इराणचा इशारा, खर्ग हल्ल्यानंतर नवी समीकरणं पुढे येतील, हॉर्मुझमध्ये अमेरिकेला आमची ताकद कळाली असेल, इराणची अमेरिकेवर टीका. इराण युद्धात सोबत या, अन्यथा नाटो देशांचं भविष्य वाईट, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा, ट्रम्पना हवाय हॉर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी नाटो देशांचं सहकार्य. द फायनान्शियल टाइम्सच्या मुलाखतीत ट्रम्प यांची आगपाखड, सर्व देशांनी मिळून हॉर्मुझमध्ये पाळत ठेवू, ट्रम्पचा प्रस्ताव. इराणच्या कोम शहरात जोरदार बॉम्बस्फोट, कॉन्क्रीट कारखान्यावर क्षेपणास्त्रांनी हल्ला, हल्ल्यात कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त, जीवितहानी नाही. इराणी सैन्य आणि IRGCचे जोरदार प्रत्युत्तर, इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ले, UAEतील अल धफरा येथील अमेरिकेच्या तळावर लक्ष्यीकरण, इराणकडून आतापर्यंत 700 क्षेपणास्त्र आणि 3,300 ड्रोनचा वापर.
इराणकडून इस्रायलवर सेजिल या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मारा. इस्रायलला प्रत्युत्तर देण्यासाठी वापरले सेजिल क्षेपणास्त्र. इराणनं इस्रायलच्या हवाई नियंत्रण कक्षाला बनवलं लक्ष्य. इराणवरील हल्ल्याचा व्हिडिओ कारच्या डॅश कॅममध्ये कैद. रस्त्याच्या कडेला झालेल्या हवाई हल्ल्यामुळे मलबा गाड्यांच्या ताफ्यावर पडलाय. दुसऱ्या महायुद्धात इस्रायलकडून F-351 या विमानाचा वापर. लढाऊ विमानाचा फोटो प्रसिद्ध. आदिर F-351 हे मध्य पूर्वेतील सर्वात प्रगत विमान. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम. इस्रायलकडून इराणवर जलद हल्ले सुरूच. इस्रायली हल्ल्यात इराणचे अवकाश संशोधन केंद्र उद्ध्वस्त. तेहरानमधील ताराश अंतराळ केंद्राचं मोठं नुकसान. इराणमध्ये अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचा अमेरिकेचा दावा. अमेरिकन लष्करानं पोस्ट केला हल्ल्याचा व्हिडिओ. इराणच्या लष्करी क्षमता नष्ट झाल्या आहेत, अमेरिकेची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.